अतुल पंढरीनाथ भोर, राहणार वळती, तालुका आंबेगाव। शेवंतीच्या लागवडीबद्दल सांगायचं झालं तर एक 3 ते 4 वर्षापासून आमचे पाहुणे आहेत मंचर या ठिकाणी थोरात, कुणाल थोरात, तर ते एक 7-8 वर्षापासून शेवंतीची दरवर्षी लागवड करतात आणि त्यातून त्यांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटतंय। तर ते 2-3 वर्षापासून म्हणायचे की पारंपरिक पिकं सोडून ही सीझनला शेवंतीची तू एक वेळेस लागवड करून बघ, पीक चांगलं आहे, कष्टाचं आहे पण चांगलं आहे। तर मग 1-2 वर्ष काय मी त्याचं ऐकलं नाही, मग कांदे बटाटे याच्यातच ट्राय करत होतो। पण ह्या वर्षी 2 वर्षापासून तर शेतीच्या कोणत्याच मालाचे पैसे होत नाही, म्हणून फेरबदल करावा म्हणून मी यावर्षी शेवंती लावायचं ठरवलं। माझ्या शेतात आता सुविधा व्हाईट या रोपांची मी लागवड केली आणि तीच का, तर त्याचं कारण असं आहे का सुविधा व्हाईटला आकारमान त्या फुलाचं मोठं आहे किंवा वेटला चांगली येते। बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या हिच्यापेक्षा पण चांगल्या आहेत, पण तिची फुलं छोटी आहे त्या व्हरायटींची आणि त्यांना वेट कमी आहे। मार्केट भले जास्त आहे पण वेट कमी आहे, त्यामुळं आपल्याला पाहिजे ते गळीत भेटत नाही। त्यामुळं मग मी ही सुविधा व्हाईटची निवड केली। पण शेवंतीची माहिती घेत असताना अडचण जाणवली बऱ्याच वेळा। संगमनेर तालुक्यात बोटेच्या शेजारी एका शेतकऱ्याकडे गेलो होतो आम्ही, तर त्या शेतकऱ्याने आम्हाला मी सुविधा व्हाईट लावली, मला ऐश्वर्या व्हरायटी लावायची होती, पण त्याने मला सल्ला असा दिला की ऐश्वर्या लावू नको, तिला उन्हापासून बराचसा त्रास आहे, तिची कळ्या फुलं जळतात। पण ही त्यांची माहिती पूर्णपणे चुकीची होती। हे मी शेवंती लावल्याच्या नंतर पूर्णपणे पिकवल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं का त्यांनी जी आपल्याला माहिती दिली होती ती चुकीची होती। असे 1-2 ठिकाणी अनुभव आले। कुणाल थोरात जे आहेत त्यांनी आम्हाला पूर्णपणे ह्या शेवंतीमध्ये 100% त्यांचंच मार्गदर्शन आहे, कारण आपण तर काय आपला वळतीला म्हणा किंवा आंबेगावच्या पूर्व भागात फुलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड कधीच नसते म्हणजे नाहीची। शेवंती तर नाहीच नाही, झेंडू वगैरे हे करतात शेतकरी, पण शेवंती नाही। हा पहिलाच ट्राय माझा, ट्राय पण सक्सेस झालाय। थोरातांच्याच नर्सरीमधून कुणाल थोरात यांच्याकडून आम्हाला दर्जेदार पद्धतीची रोपे मिळाली। माझी लागवड आता 1.5 एकरवरती आहे आणि 1.5 एकरवरती 14,500 लागले त्याला। शेवंतीसाठी शक्यतो जमीन भारीच असावी, हलक्या जमिनीमध्ये ही व्हरायटी पाहिजे तेवढ्या पद्धतीत डेव्हलप होत नाही, कारण तुम्हाला उत्पन्न ह्या व्हरायटीला किंवा शेवंतीला भारी जमीन पाहिजे आणि खत मुबलक पाहिजे तिला। जेवढं तिला खाली अन्न भेटणार तेवढं ती वरती आपल्याला उत्पन्न देणार। पाण्याचं नियोजन ठिबकद्वारेच होतं पहिल्यापासून, शेवंती लावल्यापासून, पण ज्यावेळेस कळ्या लागल्या, फुलं आली, मग नंतर आम्ही स्प्रिंकलर पण बसवलं त्याला, कारण उन्हाचा पण अटॅक वाढला। आभाळ ढगाळ वातावरण असल्यामुळं माव्याचा त्याच्यावरती प्रादुर्भाव होता, फार मदत झाली स्प्रिंकलरची। मग शेवंती लागवडीच्या आधी ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस जमिनीत ओलावा भरपूर होता। यावर्षी पावसाळा जास्त होता, त्यामुळे जमिनीत ओलावा असल्यामुळे नांगरणी करता आली नाही। फन्नी रोटर मारूनच आम्ही बेड तयार केले आणि शेवंतीची लागवड करून घेतली। 6 फुटावरती बेड आहे, तसं 4 फूट, 4.5 फूट, 5 फुटापासून इतर शेतकरी लावतात, पण मी 6 फुटावरती बेडची रुंदी पकडली, कारण थोडीशी सुटसुटीत लागवड जर असली तर रोगराईपासून पण पिकाचा बचाव होतो आणि आपली जी झाडाची ग्रोथ आहे ती व्यवस्थित होते। 12ही महिने शेवंतीची लागवड केली जाते। कुणी सणसुदी समोर बघून, दिवाळी डोळ्यासमोर ठेवून लागवड करतं, कोण गणपती डोळ्यासमोर ठेवून लागवड करतं। तशीच आम्ही पण उन्हाळ्यात इतर लगीन सीझन किंवा इतर धार्मिक कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून लागवड केली। तसं सीझन हा काय असा पक्का नाही का बाबा ह्याच सीझनला लागवड केली पाहिजे। बल्ब लावले होते उजेडासाठी, कारण ऑक्टोबरची लागवड असल्यामुळं आपल्याला ढगाळ वातावरण जास्त असतं, त्यामुळे सूर्यप्रकाश पाहिजे त्या प्रमाणात भेटत नाही। रात्रीचं लाईट लावल्यामुळं झाडांना दिवसा आणि रात्री असा दोन्ही वेळेस प्रकाश भेटल्यामुळं झाडा वाढण्याची शक्तीत वाढ झाली। तोडणीसाठी म्हणा किंवा इतर काम पण बाग उभं करणं
ही कामं असतात औषधं फवारणं. रोजचे 4-5 मजूर पाहिजे, कमीत कमी 5 मजूर पाहिजे. रोगकिडीचा याच्यावरती विशेष प्रादुर्भाव तो फक्त माव्याचा आहे. मावा आणि थ्रिप्स याचाच जास्त प्रादुर्भाव आहे. इतर कुठलं करपा वगैरे शेवंतीला त्रासदायक नाही आणि सहजासहजी त्याच्यावरती करपा रोग वगैरे येत नाही. पण मावा हा रोग त्याच्यावरती हमखास येतोच. आत्तापर्यंत स्प्रिंकलर जोडण्याच्या आधी आम्ही 4थ्या ते 5व्या दिवशी स्प्रे होता, पण स्प्रिंकलर जोडल्याच्या नंतर आमचा औषधांचा खर्च वाचला, फवारण्या वाचल्या. पण त्याच्या आधी 4थ्या-5व्या दिवशी आम्हाला फवारणी घ्यावीच लागत होती, नाहीतर माव्याचा अटॅक व्हायचा. ही फुले कल्याणला आणि दादरला दोन्हीकडे पण आम्ही फुलं पाठवतो. कल्याणला गेलं तर माझाच मित्र आहे ओमकार बोराडे म्हणून, त्याच्याकडे मी फुलं पाठवतो. फुलाला आताचा भाव 150 रुपये किलो मार्केट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर गेल्या वर्षी 250 किलो 300 रुपये किलो असा रेट होता. आता पण रेट वाढण्याचे चान्सेस बरेच आहेत, कारण लगीन सीझन पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजून चालू नाही झालं. रेट नक्कीच वाढतील. व्यापारी जागेवरती येऊन पण खरेदी करतात. आम्ही पण 1-2 वेळेस व्यापाऱ्यांना दिली होती फुलं. ते पण मार्केट रेंज पाहूनच जागेवरती खरेदी करतात. त्यामुळं जागेवर द्यायचं टाळलं, आम्ही मार्केटलाच पाठवतो. हे भांडवलीच पीक आहे. आतापर्यंत 1.5 एकरला माझा जवळपास 3 लाख रुपये खर्च झाला. अपेक्षित उत्पन्न माझं 15 लाख रुपये आहे. 9 तरुणांना शेवंतीची लागवड करायची झाल्यास त्यांना मी सल्ला एकच देईन, मार्केटमध्ये आता सध्या नेटवर सुद्धा प्रत्येक पिकाची माहिती भेटते. प्रत्येक कंपनीवाले सुद्धा माहिती देतात, त्याबद्दल वाद नाही. पण कष्ट करायची जर तयारी असेल तरच कोणताही माल उभा करा. शेवंतीच नाही तर कोणताही माल कष्ट करायची तयारी असेल तरच उभा करा, नाहीतर शेतीत लॉस हा फास्ट होतो. ह्या आधी मी फुलांचा नाही पण फ्रूटमध्ये कलिंगडाचा प्रयोग केला होता. त्याच्यात शुगर क्वीन व्हरायटीची मी 4 एकरची लागवड केली होती. त्याच्यात मला अपेक्षित उत्पन्न मिळालं आणि बाकीचे तर पारंपरिक ऊस झालं, कांदे झालं, बटाटे झालं, हे रेग्युलर करतोय.